कृष्ण कृष्ण हरे हरे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम देवी शारदेय नमो नमः। ओम गुरुदेवाय नमो नमः। ओम मातृदेव भव। ओम पितृदेव भव। ओम सर्व संत सज्जनाय नमः। आज प्रवचन रूपी सेवा सुरू करताना प्रथम पांडुरंगाचं मी स्मरण करते। आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले। आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे। जो मी तुझ पाहे पांडुरंगा, जो मी तुझ पाहे पांडुरंगा। पांडुरंगाच्या स्मरणाने प्रवचन सुरू करत आहे। तर आजचा माझा प्रवचनाचा विषय आहे की भक्तीचे 9 प्रकारांचं स्पष्टीकरण। की भक्ती आपण करतो पण आपल्या भक्तीमध्ये निष्ठावंत भाव पाहिजे। प्रपंच आणि परमार्थ यशस्वी कधी होतो? ज्यावेळी त्या प्रपंच आणि परमार्थावर आपली निष्ठापूर्वक अशी भावना पाहिजे। निष्ठापूर्वक भावना असेल तर प्रपंच आणि परमार्थ यशस्वी होतो। उदाहरणार्थ गुरुची शिष्यावर निष्ठा पाहिजे, शिष्याची गुरुवर निष्ठा पाहिजे, मालकाची सेवकावर निष्ठा पाहिजे, सेवकाची मालकावर निष्ठा पाहिजे, पतीची पत्नीवर निष्ठा पाहिजे, पत्नीची पतीवर निष्ठा पाहिजे। आणि अशा प्रकारे निष्ठापूर्वक जर कर्म केली तर माणसाच्या जीवनामध्ये आनंद येतो, माणसाच्या जीवनामध्ये चैतन्य निर्माण होतं। पण आज या निष्ठेचा अभाव आहे। कारण आपली निष्ठा आहे ना, ही ढळमळती निष्ठा आहे। या निष्ठेमध्ये आपली श्रद्धा नाहीये। आपण एखाद्या उपास्य देवतेची नित्य आराधना करावी। आराध्य एक आपलं दैवत असावं आणि त्या आराध्य दैवतावर आपली मनपूर्वक अशी श्रद्धा असावी, निष्ठा असावी। आणि ही निष्ठा जेव्हा आपल्या आराध्यावर असेल तरच आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो। पण आजकाल माणसांची निष्ठा पाहिली ना तर डगमगती निष्ठा आहे। म्हणजे एखाद्या आराध्य देवतेचा त्यांनी मनापासून आराधना करायला घेतली तर ती 1 महिना 1.5 महिना अशा प्रकारे बघतात आणि लगेच दुसरा देव बदलतात। तो नाही लावला संकटामध्ये किंवा आपल्या मदतीला तर आपण लगेच तिसऱ्या देवाला बघतो। म्हणजे उदाहरणार्थ घ्या ना की सोमवाराला ती माणसं काय करतात, कैलास राणा शिवचंद्र माऊळी फणींद्र माथा मुकुटी झळाली, कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। सोमवार झाला की लगेच मंगळवार येतो। मंगळवारी लगेच माणसं अंबादेवीची पूजा करतात। हे जगदंबे पूर्ण कदंबे, हे जगदंबे पूर्ण कदंबे, शरण आलो मी तुला तुझवरी फुलवरार पिला। मंगळवार झाला मग बुधवार। मग बुधवारी आपण काय करतो, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवनिया, तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान। बुधवार झाला की लगेच आपला गुरुवारी देव बदलतो। दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो। मग गुरुवार झाल्यानंतर शुक्रवार येतो। शुक्रवारी माणसं कुठली देवीची पूजा करतात, संतोषी मातेची। अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दानी दारुणी, त्रिविध तापाची करुनिया झाडणी, भक्ता लागी तू पावसी ग निर्वाणी, ऐचा जोगवा जोगवा मागेन। मग शुक्रवार झाला का शनिवार, अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, अंजनीच्या सुता
तुला रामाचे वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. मग शनिवार झाला का मग रविवार येतो. मग रविवारी आपण लगेच आपल्या खंडेरायाचं आवाहन करतो. अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारी, अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारी, सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी, मल्हारीची वारी हो माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी हो माझ्या मल्हारीची वारी. मग अशा भक्तांची भक्ती जर अशी रोज बदलणारी असेल, रोज त्यांचा देव बदलत असेल, तर तो देव कसा धावू नये. अहो भक्तावर जर आपली ईश्वरावर जर आपली मनापासून निष्ठा असेल, तर तो ईश्वर पण आपल्यावर निष्ठा ठेवील आणि आपल्याला सर्व संकटातून उद्धार करेल, आपलं रक्षण करेल. म्हणून श्रोते मायबापो, आपल्या आराध्य देवतेला, आपल्या उपास्य देवतेवर आपला निष्ठापूर्वक भाव असावा. म्हणून मी आज तुम्हाला भक्ती कशी करावी याचं थोडक्यात वर्णन सांगणार आहे की भागवतामध्ये भागवतकारांनी नवविध प्रकारच्या भक्ती सांगितलेल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तो सिद्ध. या नव प्रकारच्या भक्ती जो जाणे तोच सिद्ध, तोच ज्ञानी, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. मग या नव प्रकारच्या भक्ती कोणत्या, तर ऐका. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम. बघा, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम, अर्चनम वंदनम दास्यम सख्यात्मानम निवेदनम. 9 प्रकारच्या भक्ती आहेत बघा. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम, अर्चनम वंदनम दास्य सख्यात्मानम निवेदनम. या 9 प्रकारच्या म्हणजे श्रवण, कीर्तन, स्मरण, त्याच्यानंतर पाद सेवनम, त्याच्यानंतर अर्चनम, वंदन, दास्य आणि सख्य, अशा ह्या टोटल एकूण 9 अशा भक्तीचे 9 प्रकार आहेत. मग हे 9 भक्तीचे प्रकार कोणी आणि कसे केले, प्रत्येक श्रोते मायबापूंनो ऐका. ही अशा प्रकारे जर आपण भक्ती केली आणि आपल्या आराध्य देवतेची उपासना केली, तर तो ईश्वर आपल्याला संकटातून मदत करणारच. तर पहिली श्रवण भक्ती कोणी केली, तर पहिली श्रवण भक्ती केली ती परीक्षित राजाने. ज्यावेळी परीक्षित राजाला सांगितलं की 7 दिवसानंतर तुला मृत्यू येणार आहे, तेव्हा मृत्यू येणार हे ऐकून आपल्याला सद्गती मोक्ष मिळावा म्हणून परीक्षित राजानं शुक्राचार्याकडून भागवत ऐकून घेतलं. 7 दिवस भागवत श्रवण केल्यानंतर शुक्राचार्यांनी विचारलं परीक्षित राजाला, राजा तुला काय वाटतं. तेव्हा राजा म्हणाला, मी आता निर्भय झालोय, आता मला मरणाची भीती वाटत नाही. मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर. बघा की श्रवणाने त्या राजाची भीती निघून गेली मृत्यूची. म्हणून आपण सुद्धा भजन, कीर्तन, प्रवचन हे सतत श्रवण करावं. मृत्यूचे भय होत नाही, आपल्याला काळाचं भय वाटत नाही. पण आपण श्रवण करायला जातो आणि काय ऐकून येतो. एक दृष्टांत आहे. एका गावामध्ये हरिविजय कथा चालू होती. आपली पत्नी म्हणाली, जा गावामध्ये हरिविजय लागलाय, तो ऐकायला जा. आता हा नास्तिक माणूस, याला काही परमार्थामध्ये जरासाही रस नव्हता, पण तरी सुद्धा पत्नीचं ऐकून तो ऐकायला गेला आणि तिथून आला. मग पत्नी म्हणाली, काय हो, काय ऐकलं आज. तर काय म्हणाला तो, काय म्हणजे त्या महाभारतामध्ये हरिकथेमध्ये असं सांगितलंय की भगवान श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या. मग मी 2-3 केल्या तर काय फरक पडतो. म्हणजे बघा, श्रवण ऐकायला काय गेला आणि काय ऐकून आला. जे ऐकायचं होतं ते ऐकलं नाही. श्रोते मायबापाओ, भजन, प्रवचन, श्रवण करताना आपण जे काही ऐकायला जातो ते चांगलं ऐकून आपल्या जीवनामध्ये आचरणात आणावं, अशी ही भक्ती सांगते श्रवण भक्ती. दुसरी भक्ती कीर्तन भक्ती. ही कीर्तन भक्ती नारदांनी केली, शुकाचार्यांनी केली, संत नामदेवांनी केली.
अहो या कीर्तन भक्तीमध्ये स्वतः रंगून जायचे, कीर्तनामध्ये रंगुनी जात होते आपणच ते स्वतःहून कीर्तनामध्ये रंगून जात होते. त्याच्यानंतर तिसरी भक्ती आहे ती स्मरणम भक्ती. स्मरण, हे स्मरण कोणी केलं तर हे स्मरण भक्त प्रल्हादाने केलं. भक्त प्रल्हादाने काय केलं तर भक्त प्रल्हादाने सतत नारायण नारायण असं स्मरण करत होता. आणि ते नारायण नारायण म्हटल्यामुळे हिरण्यकश्यपाने अनेक अशा शिक्षा दिल्या, पण तरी सुद्धा त्याचं संरक्षण केलं. त्याच्यानंतरची भक्ती आहे ती भक्ती आहे पादसेवनम भक्ती. ही भक्ती कोणी केली तर ही महालक्ष्मीनं ही भक्ती केली. पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे काकुळती. नारायणाचे सतत पाय दाबत राहते ही महालक्ष्मी. त्याच्यानंतरची भक्ती आहे ती अर्चनम भक्ती. ही अर्चन भक्ती पृथ्वीराजाने केली. कोण होता हा पृथ्वीराजा? अर्चनम भक्ती म्हणजे पूजा करणं, यज्ञ याग करणं. मग ही भक्ती पृथ्वीराजाने केली. पृथ्वीराजा म्हणजे कोण तर पृथ्वीराजा म्हणजे महाविष्णूचा सप्तावश अवतार होता. यांनी आपल्या प्रजेचा व्यवस्थित सांभाळ केला. आपल्या देशाची व्यवस्था आणि देशाला संपन्न कसं होता येईल याचं त्यांनी खूप चांगलं असं नियोजन केलं. परंतु एकदा काय झालं की ह्या जमिनीवर, या भूमातेवर दुष्काळ पडला, भूकमारी आली आणि यामुळे पृथ्वी माता गाय होऊन पळायला लागली. तेव्हा पृथ्वीराजानं त्या पृथ्वीवर, या जमिनीवर व्यवस्थित नियोजन केलं, व्यवस्था केली आणि शेतीमध्ये, कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती केली. त्याच्यामुळे पृथ्वी मातेला त्यांनी परत आणली. म्हणून या जमिनीला या पृथ्वीराजाच्या नावावरून पृथ्वी हे नाव पडलं. अशा या पृथ्वीराजानं अर्चन भक्ती केली आणि म्हणूनच वेळोवेळी यज्ञ करून, पूजा करून परमेश्वराला प्रसन्न करून घेतलं आणि वेळोवेळी संकटात परमेश्वरानं या पृथ्वीराजाचं रक्षण केलं. त्याच्यानंतरची भक्ती आहे वंदनम भक्ती. ही वंदनम भक्ती कोणी केली तर अक्रूरानं केली. वंदनम म्हणजे सतत वंदन करायचं. हरिरज चरण वंदुनिया पावन झाला अक्रूर. अक्रूर कोण होता तर अक्रूर हा श्रीकृष्णाचा सख्खा काका होता. श्रीकृष्णाचे वडील वासुदेव यांचा सख्खा भाऊ होता हा अक्रूर. आणि या अक्रूराने वंदनम भक्ती केली. वास्तविक पाहता मथुरेचा राजा कंस, या कंसाच्या दरबारामध्ये अक्रूर हा प्रधानमंत्री आणि सेनापती होता. कंसाचं क्रूर वागणं आणि हिंस्र वागणं हे अक्रूराला अजिबात पसंत नव्हतं. परंतु नाईलाजानं तो तिथे नोकरी करत होता. तरीही भगवान श्रीकृष्णावर त्याची अढळ श्रद्धा होती. सतत भगवान श्रीकृष्णाला ते वंदन करत होते. त्याच्यानंतरची भक्ती कोणी केली असेल तर ती दास्य भक्ती. ती हनुमंतरायाने केली. ती कशी केली तर दास्यत्व निकटे हनुमंत पै केले आणि म्हणून देखील रामचरण. त्याच्यानंतरची भक्ती कोणी केली असेल तर ती भक्ती केली सख्यात्मक भक्ती, सख्य भक्ती. ही सख्य भक्ती कोणी केली तर ही सख्य भक्ती अर्जुनानं केली. अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाला आपला मित्र मानला, सखा मानला आणि सखा म्हणून त्यांची भक्ती केली. म्हणून प्रत्येक संकटामध्ये श्रीकृष्ण मित्र म्हणून त्याच्या पाठीशी उभे राहिले. त्याच्यानंतरची भक्ती कोणी केली असेल तर ती आत्मनिवेदन भक्ती. ही भक्ती बळीराजाने केली. बळीराजानं आत्मभक्ती केली आणि म्हणूनच बळीराजाला जरी भगवान श्रीकृष्णानं बळीराजानं वामन अवतार घेऊन या बळीराजाला जरी पाताळामध्ये धाडलं असलं तरी बळीराजाच्या राजवाड्याचे द्वारपाल म्हणून जय विजय नावाने भगवान श्रीकृष्ण विष्णू तिथे राहिले. आणि अशा प्रकारे बळीराजावर सुद्धा काय केलं, कृपा केली. तर श्रोते माय बापो, ही नवविध भक्ती श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यात्म आणि आत्मनिवेदन अशा ह्या नवभक्ती जर आपण आपल्या जीवनामध्ये आणल्या आणि आपल्या ह्या नवभक्तीच्या कुठल्याही एक भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये आणून आपल्या उपास्य देवतेची आराधना केली, प्रार्थना केली, निष्ठा ठेवली आपल्या उपास्य देवतेवर, तर ती उपास्य देवता जरूर आपल्या मदतीला धावेल. इथेच मी माझी प्रवचन रूपी सेवा पूर्ण करते. माझी ही सेवा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.